नमस्कार, मी मनोज भोयर. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहताय माझ्यासोबत जेम विशेष. जेम विशेष मधल्या महत्त्वाच्या 3 बातम्या आहेत. एक तर नवी दिल्लीमध्ये 6 दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी जेरबंद केलं. एक मोठा दहशतवादी कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावलाय. दिल्ली पोलिसांनी दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्यात. नवी दिल्ली, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये अटक करण्यात आली आहे दहशतवाद्यांना. दहशतवाद्यांनी पाकिस्तानात प्रशिक्षण घेतले होते. ही बातमी अत्यंत तपशिलात आपण जाणून घेणार आहोत. दुसरी महत्त्वाची बातमी आहे की पेट्रोलचे दर अर्ध्याने कमी होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावावर 17 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन समितीसोबत चर्चा करणार आहेत. ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण याचा परिणाम संबंध देशभरात होईल आणि केंद्रीय मंत्री समितीसोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेणाऱ्या अर्थात कॅबिनेटची त्याला मान्यता लागेल. तिसरी महत्त्वाची बातमी आहे, नागपूर महानगरपालिकेमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपच्याच नगरसेवकानं केलाय. सुरुवात करूया जेम विशेषला. नवी दिल्ली पोलिसांनी 6 दहशतवाद्यांना जेरबंद केलाय. दिल्ली पोलिसांनी दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या. नवी दिल्ली, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये अटक करण्यात आली. दहशतवाद्यांनी पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिमनं दहशतवाद्यांना पैसाही पुरवल्याची माहिती पोलिसांनी दिली. सण उत्सवात स्फोट करण्याचा त्यांचा उद्देश होता. दिल्ली पोलिसांनी दहशतवाद्यांचा कट उद्ध्वस्त केलाय. पोलिसांनी दिल्लीसह महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये ही कारवाई केली. यात 6 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये 2 पाक प्रशिक्षित दहशतवाद्यांचाही समावेश आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेनं पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी कटाचा पर्दाफाश केलाय. विशेष शाखेनं 6 जणांना अटक केली. यापैकी 2 पाकिस्तान प्रशिक्षित दहशतवादी देखील आहेत. या संदर्भातला आणखी तपशील पाहूया. मात्र त्या अगोदर नवी दिल्ली पोलिसांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी काय माहिती दिली तीही आधी पाहूया. 6 दहशतवाद्यांना केले जेरबंद. दिल्ली पोलिसांनी दहशतवाद्यांच्या आवडल्या मुसक्या. नवी दिल्ली, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये अटक करण्यात आली. दहशतवाद्यांनी पाकिस्तानात प्रशिक्षण घेतले होते. दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिमनं दहशतवाद्यांना पैसा पुरवला. सण उत्सवात स्फोट करण्याचा त्यांचा उद्देश होता. दिल्ली पोलिसांची शोध मोहीम 1 महिन्यापासून सुरू होती. स्लीपर सेलच्या माध्यमातून देशात दहशतवादी कारवाया सुरू होत्या. हमने सिमल्टेनियसली कई राज्यों में रेड करी. सबसे पहले एक महाराष्ट्र के रहने वाले समीर नाम के आदमी को गिरफ्तार करा है. इसको कोटा में एक ट्रेन में हमने गिरफ्तार करा. उसके बाद 2 आदमी दिल्ली में गिरफ्तार हुए और इनसे जो आगे बातचीत मिली प्लस जो हमारे पास टेक्निकल इनपुट्स थे उसके ऊपर फिर यूपी में जहां हमारे पास यूपीएटीएस का बहुत क्लोज कोऑपरेशन रहा, यूपीएटीएस के साथ मिलकर हमने 3 लोग वहां से अरेस्ट करे हैं. दिल्ली पोलिसांनी मोठा कट उधळला. दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिम पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचंच या घटनेवरून दिसून येतं. तपास यंत्रणांनी पाकिस्ताननं फंडिंग केलेल्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं पाकिस्ताननं फंडिंग केलेल्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला. या प्रकरणी तपास यंत्रणांनी 6 जणांना अटक केली आहे.
अटक केलेले संशयित हे दहशतवादी मॉड्यूल भारतात चालवत होते। दरम्यान त्या दहशतवाद्यांची चौकशी सुरू असून आणखी काही धागेदोरे मिळतात का हे तपासलं जात आहे। पोलीस उपायुक्त प्रमोद कुशवाहा यांनी ही माहिती दिली। दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटकं जप्त करण्यात आल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केलाय। पाकिस्तान स्टेट दहशतवादी मॉड्यूलचे सदस्य 2 पाकिस्तानींच्या सांगण्यावरून काम करत होते। अनीस इब्राहिमचा फोटो आपण स्क्रीनवर पाहता। ही भारतासाठी अत्यंत मोठी बातमी आहे। उर्वरित बातमी आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत। अनीस इब्राहिम पुन्हा एकदा सक्रिय झाला। अंडरवर्ल्ड डॉन अनीस इब्राहिम छोटा राजन दाऊद इब्राहिमचे खास पाकिस्तानमधून भारतामध्ये दहशतवादी कारवाया करणारे हस्तक। 1993च्या बॉम्बस्फोटामध्ये अनीस इब्राहिमचा मोठा हात होता। तेव्हापासून पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा त्याच्या शोधात होते, पण अजूनपर्यंत त्याचा थांग लागला नाही। नार्कोटिक्सचं एक मोठं रॅकेट सुद्धा अनीस इब्राहिम आपल्या भावाच्या या आंतरराष्ट्रीय गँगसाठी चालवतोय। टोळीमध्ये त्याचाही एक वेगळा दबदबा आहे। छोटा शकील सोबत त्याचा वाद झाल्याचंही काही वर्षांपूर्वी सांगण्यात आलं होतं। मात्र भारतामध्ये दहशतवादी कारवाई करण्यासाठी पुन्हा एकदा दाऊद इब्राहिम यानं अनीस इब्राहिम याची नेमणूक केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। भारतीय सुरक्षा यंत्रणांसाठी ही धोकादायक सूचना आहे। दाऊद इब्राहिम 1993च्या बॉम्बस्फोटामधला सूत्रधार। दाऊदच्या अनेक साथीदारांना मुंबई पोलिसांनी आणि सुरक्षा यंत्रणांनी देशातल्या वेगवेगळ्या भागातून अटक केली। मात्र अनीस इब्राहिम हा सुरक्षा यंत्रणांच्या जाळ्यात अजिबात लागला नाही। 6 दहशतवादी उत्तर प्रदेश, नवी दिल्ली आणि महाराष्ट्रातून अटक केल्यामुळे महाराष्ट्राच्या तपास यंत्रणा सुद्धा सक्रिय झाल्या। पुन्हा एकदा दहशतवादी कारवाया स्लीपर सेलच्या माध्यमातून सुरू आहे का, या संदर्भात शंका घेतली जात होती। 26/11च्या मुंबई हल्ल्यामध्ये झकीउर रहमान लखवी हा एक पाकिस्तान मधला मोठा लष्करी तोयबाचा दहशतवादी होता। या कारवायात सुद्धा दाऊद इब्राहिमची गँग ही सक्रिय होती का हे तपासलं जात होतं। दाऊद इब्राहिमचे अनेक हस्तक मुंबईमध्ये वेगवेगळ्या उद्योगधंद्यांमध्ये भेंडी बाजार, नागपडा, मदनपूर या भागामध्ये सुद्धा काम करतात। अजूनही स्लीपर सेलच्या माध्यमातून या टोळीच्या कारवाया भारतात सुरू आहे। खास करून मुंबई पोलिसांना ही धोक्याची सूचना आहे। या संदर्भातली आणखी उर्वरित बातमी आम्ही तुम्हाला सांगतोय। नवरात्र आणि इतर सणादरम्यान हल्ला करणे हा उद्देश होता। त्यांच्याकडून आयडी देखील जप्त करण्यात आल्या। अटक केलेल्या दहशतवाद्यांचे वय 22 ते 43 वर्षांच्या दरम्यान सांगितले जात आहे। पोलीस आयुक्त नीरज ठाकूर यांनी सांगितले की या दहशतवादी मॉड्यूलचे कनेक्शन डी कंपनीकडून सांगितले जात आहे। हे दहशतवादी मॉड्यूल ISIच्या संरक्षणाखाली एक मोठा कट रचत होते। पुन्हा एकदा पाहूयात 6 दहशतवादी ज्यांना उत्तर प्रदेश, नवी दिल्ली आणि महाराष्ट्रातून अटक करण्यात आले। 6 अतिरेक्यांचे फोटो पुन्हा एकदा स्क्रीनवर आपण पहा। आमिर जावेद, ओसामा रहमान, मूलचंद, जिशान कुमार, मोहम्मद अबू बकार आणि मोहम्मद अली असे 6 दहशतवादी यांचे फोटो सुद्धा दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषदेमध्ये प्रसिद्ध केले। अटक केलेल्या 6 दहशतवाद्यांपैकी 2 पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेऊन परत आले होते। याचाच अर्थ असा होतो की 26/11च्या हल्ल्यामध्ये सुद्धा लष्कर-ए तोयबांनी आतंकवाद्यांना, दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या पृष्ठभूमीवरून प्रशिक्षण घेऊन पाठवलं होतं। कसाबला फाशीही देण्यात आली होती आणि 9 अतिरेकी हल्ल्यात मारले गेले होते। 1993च्या बॉम्बस्फोटामध्ये बहावलपूर इथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊन भारतात धाडलं गेलं होतं। दाऊद इब्राहिमच्या टोळीतल्या अनेकांनी या बहावलपूरमध्ये प्रशिक्षण घेतलं होतं। 1993च्या आंतरराष्ट्रीय बॉम्बस्फोट खटल्यामध्ये या संपूर्ण कटाची माहिती उघड केली गेलेली आहे। तपास यंत्रणांनी ही माहिती दिलेली आहे। मुंबई पोलीस, CBI या सगळ्या यंत्रणा या अटकेमुळे सक्रिय झाल्या। दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाचे हे बहुराज्य ऑपरेशन होते। दहशतवाद्यांच्या 2 टीम तयार करण्यात आल्या होत्या। एक टीम दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिम सांभाळत होता, ज्या टीमला सीमेपलीकडून शस्त्रे भारतात आणणे आणि येथे लपवण्याचे काम देण्यात आले होते। दुसऱ्या टीमला हवालाद्वारे पैशाची व्यवस्था करावी लागली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे।
दिल्लीतून 2 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून 4 अटक करण्यात आली आहे. मोहम्मद मोसामा असे एका दहशतवाद्याचं नाव असून तो दिल्लीचा रहिवासी असल्याचं सांगितलं जातं. इतरांची नावे जिशान कमर, जान मोहम्मद अली शेख, मोहम्मद अबू बकर, मोहम्मद अमीर जावेद आणि मूलचंद लाला अशी सांगितली जात आहे. ही बातमी तपशिलात पाहिल्यानंतर एक अत्यंत महत्वाची बातमी आहे आणि भारतीयांसाठी ती अत्यंत महत्वाची आहे. पेट्रोलचे दर भडकले असताना एका नव्या वेगळ्या प्रस्तावावर 17 सप्टेंबरला चर्चा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी समिती 17 सप्टेंबर 2021 रोजी पेट्रोल डिझेल जीएसटी अंतर्गत आणण्याच्या प्रस्तावावर चर्चा करणार आहे. सध्याची कररचना आणि जीएसटी अंतर्गत कररचना यातला भेद लक्षात घेतल्यास जीएसटी अंतर्गत इंधनाचे दर जवळजवळ अर्ध्यानं कमी होतील असा अंदाज वर्तवला जातो आहे. दरम्यान इंधनाला जीएसटी अंतर्गत आणण्याचा प्रस्ताव मोदी सरकारनं आणल्यास मविया सरकार त्या प्रस्तावाला पाठिंबा देईल असं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना 10 मार्च रोजी जाहीर केलं होतं. पेट्रोल आणि डिझेल जीएसटीत येणार, आता हा सवाल आहे. अर्थात प्रस्तावावर 17 सप्टेंबर रोजी चर्चाही होणार आहे. जनसामान्यांना दिलासा देण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न. जीएसटी अंतर्गत पेट्रोल आल्यावर काय नेमके भारतात परिणाम होतील हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून यातला आणखी आम्ही मिळवलेला तपशील. पेट्रोलचे दर अर्ध्याने कमी होणार. पेट्रोल डिझेल जीएसटी अंतर्गत आणण्याचा प्रस्ताव. सूत्रांची माहिती. 17 सप्टेंबरला केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन समितीसोबत करणार चर्चा. जीएसटी संदर्भात मंत्री स्तरावर समिती गठीत झाली आहे. समितीच्या 3/4 सदस्यांकडून होकार येणं गरजेचं आहे आणि हा होकार आल्यानंतर पुढील पावलं उचलली जातील. समिती एक राष्ट्र एक दर धोरण राबवण्याच्या विचारात आहे. पेट्रोलियम उत्पादनावर समान कर लावण्याचा विचार आहे. केंद्राचा हा विचार सध्याच्या राजस्व यंत्रणेमध्ये मोठे बदल करण्याचा मार्ग या प्रस्तावावर झालेल्या निर्णयानंतर मोकळा होणार आहे. केंद्राच्या प्रस्तावाला महाराष्ट्राचा पाठिंबा राहील. अर्थसंकल्पावरील चर्चेत अर्थमंत्री अजित पवारांनी 10 मार्च रोजी अधिवेशनामध्ये ग्वाही दिली होती. आता जीएसटी यंत्रणेनुसार कोणताही बदल करायचा असल्यास काय नेमकं करावं लागेल तेही आपण पाहतोय. कोणताही बदल करायचा असल्यास नियोजित समितीमधील 3/4 सदस्यांकडून त्यासाठी होकार येणं गरजेचं असतं. यामध्ये सर्व राज्यांचे आणि क्षेत्रांचे प्रतिनिधी असतात. काहींनी जीएसटी यंत्रणेमध्ये इंधनाचा समावेश करण्याला नकार दिला. महाराष्ट्रानं मात्र 2021-22च्या अर्थसंकल्पादरम्यान पेट्रोल डिझेलचे दर कमी होण्यासाठी ते वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत आणण्याची गरज असून केंद्र सरकारनं तसा प्रस्ताव आणल्यास महाराष्ट्र पाठिंबा देईल असं जाहीर केलं होतं. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना 10 मार्च रोजी ही घोषणा केलेली आहे. इंधन सुद्धा जीएसटी अंतर्गत आल्यास राज्याच्या कमाईचा एक मार्ग केंद्र सरकारच्या हाती जाईल अशी भीती काही राज्यांनी व्यक्त केली. यापूर्वी एका सुनावणी दरम्यान न्यायालयाने पेट्रोल डिझेल जीएसटी अंतर्गत आणण्यासंदर्भात विचार करण्याचा सल्ला केंद्राला दिला होता. सध्या तरी इंधनाशी संबंधित गोष्टी जीएसटी अंतर्गत आणण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी अर्थ मंत्रालय किंवा त्यांच्या प्रवक्त्यांकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही हे तितकंच खरं आहे.
मात्र राष्ट्रीय वृत्तवाहिनीनं या संदर्भातील विचार सरकार करत असल्याचं वृत्त दिलंय. त्याचा आधार घेऊनच आम्ही या बातम्या तुमच्या समोर ठेवतोय. आता पेट्रोलियम उत्पादने ही राज्यांसाठी कर वसुलीचे आणि राजस्व म्हणजेच रेव्हेन्यू मिळवण्याचं एक प्रमुख साधन आहे, माध्यम आहे. त्यामुळे जीएसटी परिषद इंधनाला सर्वात मोठ्या स्लॅबमध्ये ठेवून त्यावर उपकर लावू शकते. सरकारी आकडेवारीनुसार सध्याच्या आर्थिक वर्षामध्ये पहिल्या 6 महिन्यांमध्ये पेट्रोलियम क्षेत्रानं सरकारी तिजोरीमध्ये 2,37,338 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. त्यापैकी 1,53,281 कोटी केंद्राचा वाटा तर 84,057 कोटी राज्यांचा वाटा होता. वर्ष 2019 ते 20 मध्ये राज्य आणि केंद्रानं पेट्रोलियम क्षेत्रामधून एकूण 5,55,370 कोटी रुपये मिळवले. हे सरकारच्या कमाईच्या 18% इतकं तर राज्यांच्या कमाईच्या 7% इतकं आहे. आता संपूर्ण देशांमध्ये राजस्थानमध्ये पेट्रोलवर सर्वाधिक म्हणजे 36% वॅट लागू करण्यात आला. त्यानंतर तेलंगणा 35.2% वॅट आकारतो. पेट्रोलवर 30%हून अधिक वॅट आकारणाऱ्या राज्यांमध्ये कर्नाटक, केरळ, आसाम, आंध्र प्रदेश, दिल्ली आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. डिझेलवर सर्वाधिक कर आकारणाऱ्यांमध्ये ओडिशा, तेलंगणा, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांचा समावेश आहे. नुकतेच पश्चिम बंगाल, राजस्थान, मेघालय, आसाम आणि नागालँडनं इंधनावरील करामध्ये कपात केली. पेट्रोल जीएसटी अंतर्गत आलं तर काय होईल तेही पाहूया. देशातील सर्व राज्यांमधील इंधनाचे दर समान होतील. इंधनाच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरतील. भारतामध्ये 4 प्रकारचा जीएसटी आकारला जातो. 5%, 12%, 18% आणि 28% असे 4 प्रकार आहेत. केंद्र आणि राज्यकरांच्या नावाखाली इंधनावर 100% कर वसूल करत असतात. पेट्रोल जीएसटी अंतर्गत आणलं गेलं तर पेट्रोलची प्रति लिटर किंमत ही 60 रुपये होण्याची शक्यता वर्तवली जाते. हा अंदाज आहे. कराच्या बोजामुळे 35 रुपयांचे पेट्रोल 95 ते 115 रुपये इतका कर नागरिकांवर लादला जातो. वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. ब्रेक नंतर आणखी काही महत्त्वाच्या बातम्या. कुठेही जाऊ नका, पाहत रहा माझ्यासोबत जयम विशेष. नागपूर महानगरपालिकेमध्ये भाजपची गेल्या 15 वर्षापासून सत्ता आहे आणि या भाजपच्या सत्तेमध्ये भाजपच्याच नगरसेवकानं कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केलाय. भाजपला घरच्याच नगरसेवकानं आहेर दिलाय. नागपूर महानगरपालिकेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार. नागपूर महानगरपालिकेत कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप. केंद्र आणि राज्य सरकारच्या 10 योजना राबवण्यात भ्रष्टाचार केल्याचा खळबळजनक आरोप केला गेला. भाजपचे नगरसेवक धर्मपाल मेश्राम यांनी हा आरोप करून पक्षाला घरचाच आहेर दिला. गेले 15 वर्ष नागपूर मनपावर भाजपची सत्ता आहे. महानगरपालिकेत कोट्यवधीचा भ्रष्टाचार असल्याचा आरोप करण्यात आलाय. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध 10 योजना राबवण्यात भ्रष्टाचार झाला असून या योजनांवरील निधी खर्च झाला पण सामान्यांना लाभ मिळाला नाही. हा निधी कुणाच्या खिशात गेला असा सवाल भाजपचे प्रदेश सचिव आणि मनपा नगरसेवक धर्मपाल मेश्राम यांनी भाजपलाच केलाय. पुढच्या 6 महिन्यात नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. सत्ताधारी भाजपच्या नेत्यानं आरोप केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी मनपानं 5 सदस्यीय समिती नेमल्याचं सांगण्यात येतं. दहा योजना मी सांगितलेल्या आहेत त्या योजना केंद्र शासनाच्या आहेत ज्यासाठी केंद्र शासन निधी महानगरपालिकेला पुरवतं.
परंतु दुर्दैवानं कोणत्याही पद्धतीच्या अपॉइंटमेंट करताना, नेमणुका करताना नागपूर महानगरपालिकेला कोणत्याही पद्धतीनं विश्वासात घेण्यात आलेलं नाही. कोणत्याही पद्धतीनं त्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठीचा जो पुढाकार प्रशासनाने घेतला पाहिजे तो घेतलेला नाही आणि हे आपल्या विश्वासातल्या लोकांना हाताशी धरून अशा पद्धतीनं भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न नागपूर महानगरपालिकेच्या प्रशासनाने केलेला आहे. नीती आयोगाच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काही मोठ्या अधिकाऱ्यांची आज महत्त्वाची बैठक झाली. मंगळवारची ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. नीती आयोगाचे उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सदस्य बैठकीला उपस्थित होते. बैठकीला अजित पवार, बाळासाहेब थोरातही यांनी उपस्थिती लावली. मुख्य सचिव कुंटे सुद्धा आणि प्रमुख विभागांचे सचिवही हजर होते. महाराष्ट्राला देशात क्रमांक 1 वर आणण्यासाठी नीती आयोगाशी उत्तम समन्वय ठेवून पावले उचलली जातील असा विश्वास देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या महत्त्वाच्या प्रलंबित प्रश्नांमध्ये केंद्राचे अधिक सहकार्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. जीएसटी परतावा, प्रधानमंत्री पीक विमा योजना, कांजूरमार्ग मेट्रो डेपो, धारावी पुनर्विकासासाठी रेल्वेची जमीन मिळवणे, दिघी बंदर विकास, संरक्षण खात्याशी संबंधित जमीन विकासाचे मुद्दे अशा 41 विषयांवर मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह इथे नीती आयोगाशी विस्तृत चर्चा करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे आयोगाच्या सदस्यांनी या विषयांना तातडीनं मार्गी लावण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांना दिलं. यावेळी नीती आयोगानं इलेक्ट्रिक वाहन धोरण आणि कोविड संसर्ग रोखण्यात महाराष्ट्रानं केलेल्या प्रयत्नांची प्रशंसाही केली आहे. विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यात वर्धा नदीमध्ये बोट उलटून 11 जणांचे प्राण गेल्याची शक्यता वर्तवल्या गेली आहे. अर्थात 11 जण बुडाले आणि 3 लोकांचे शव सुद्धा मिळवण्यात बचाव पथकाला यश मिळालंय. दशक्रियेसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा हा घालाय. तिघांचे मृतदेह हाती लागले. बचाव पथक घटनास्थळी दाखल होऊन शोध मोहीम सुरू आहे. वर्धा नदीपात्रात नाव उलटून 11 जण बुडाले. तिघांचे मृतदेह सापडले आहेत. अमरावती जिल्ह्यातील झुंज गावातील ही घटना. कुटुंब दशक्रियेचा कार्यक्रम आटपून बोटीनं वर्धा नदी पात्रात फिरायला गेले. मंगळवारी सकाळी 10 वाजता दरम्यान नाव उलटली. यात 11 जण बुडाले. बेनोडा पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. शोध मोहीम अजूनही सुरू आहे. एनडीआरएफचं पथक सुद्धा पोहोचलंय. जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील झुंज इथे ही घटना घडली. या संदर्भात आणखी काही माहिती दिली जाते. एनडीआरएफच्या पथकाचे दृश्य सुद्धा आपण स्क्रीनवर पाहतोय. पाहूया जिल्हाधिकारी आणि बाकी एनडीआरएफचे अधिकारी या घटनेसंदर्भात आणखी काय माहिती देत आहेत. एक नावामध्ये 13 लोक होते. 13 पैकी 2 लोकांना स्विमिंग येत होतं म्हणून ते वाचवले, त्यांनी स्वतःला वाचवलं. आणि जे 11 लोक होते त्याच्यापैकी 3 डेड बॉडी सापडलेले आहेत. उरलेले 8ची रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आता जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते याचे हे गावाचे लोकल लोक आणि आपली जिल्ह्याची डिझास्टर मॅनेजमेंट टीम जी आहे 20 लोकांची, ते सध्या रेस्क्यू ऑपरेशन करत आहे. सर अभी जैसे मुझे पता चला, हमने नागपुर से यहाँ आया है और हमारे साथ 20 का एक टीम है जिसमें 4 बोट है और डिप ड्राइवर 4 है और जिससे मैं यहाँ रेस्क्यू करूँगा. और लगभग उम्मीद है कभी तो टाइम जब तक विजुअल होगा मैं उसको करूँगा और कोशिश कर रहा हूँ कि बोट अभी 1 घंटा तक कम से कम मेरा चले. सर आज रात में अगर कुछ बॉडी रिकवर नहीं हो पाई तो सुबह कितने बजे से आप काम चालू करेंगे? नहीं, एनडीआरएफ की ऐसी सर वो है कि जब तक यहाँ के प्रशासन मुझे अनुमति नहीं देता तब तक मैं उस डेड बॉडी को खोजते रहूँगा. जहाँ तक उम्मीद है कल मैंने डेड बॉडी निकली जाना है. जितना 8 मिसिंग अभी बता रहे हैं जहाँ तक मुझे पता चला है. माझ्या कुटुंबातले 2 बहिणी आहेत चुलत आणि जसा मला 10 वाजताच्या दरम्यान निरोप मिळाला नाव पलटी झाली असताना तर मी इथं मोका पाहणी करण्यासाठी आलो आणि पाहणी करताना 2 मृतदेह माझ्यासमोर एक जो वाहन नाव चालक होता त्यांनी एक बाळ वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये त्याचा स्वतःचा जीव पण गमावला आणि लहानजी चिमुकली होती 12 महिन्याची, तिचा पण जीव गेला आणि एक प्रेत नंतर सापडलं आणि लेडीज आणि बाकीचे मृतदेह आहे आतापर्यंत सापडलेले नाही. ते एक आपल्या एक दुःखाच्या याच्यातूनच इथं आले होते.
एनडीआरएफच्या पथकाचं काम सुरू आहे, शोध मोहीम सुरू आहे. एनडीआरएफच्या पथकाचं हे शोध काम आपण स्क्रीनवर पाहतोय. नागपूरहून एनडीआरएफचं पथक हे अमरावती जिल्ह्यातल्या वर्धा नदी इथे पोहोचलं. झुंज गावातली ही घटना दृश्य पाहतोय आपण एनडीआरएफच्या पथकाची. एनडीआरएफच्या पथकानं शोध मोहीम सुरू केलेली आहे आणि ही शोध मोहीम सुरू केल्यानंतर काही यश त्यांच्या हाताला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वेळ झाली जेम विशेष मध्ये इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा ताज्या बातम्यांसाठी फक्त जय महाराष्ट्र.